तिकडे पाठव काल मला काय म्हणायचं साहेब ऐका हांडे मला काय म्हणायचंय तुमचं काम ऐका जरा तुमचं काम नाही का बाटाला पाणी सोडलंय ओव्हरलोड पाट आहे बाटाचं काम निकृष्ट आहे 100 वेळा आम्ही सांगतो तुम्हाला तुम्ही लक्ष का दिलं नाही आम्ही रोज बाटाला पोहोचतोय तुम्ही या रोडला दिसले दिसलं तुम्ही अजिबात खोटं बोलू नका आम्ही रोज बाटाला आहे पंकज भाऊ बरे ठिकाणी असं लिकेज यांचं लक्ष नाही याचा अर्थ ना 100% लक्ष नाही बरे मी पण पाहतो ना यांचं लक्षच नाही कुठं ज्याने पाटाला चिरगिरी होती त्यावेळेस आमच्यावर केस करायला गरज इरिगेशन आम्ही सांगतोय आम्ही 100 वर्ष स्टॅम्प लिहून देतो पाठ फोटो लिहिलं म्हणून माझं त्यावेळेस मला वक्तव्य दारू बुजून मला कधी आले तुम्ही भेट द्यायला सांगा बरं मला इथं तुम्ही पाटाला भेट कधी दिली मला तारीख सांगा एवढंच सांगा बस काय करू तुम्हाला पगार कसलाय तुमच्या साहेबांना पगार कसलाय बरोबर लक्ष द्यायलाच पाहिजे त्यांनी एवढीच नाही फाशी घ्यावं लागेल याला फाशी 20 लाख रुपये घालून यावी सोपं आहे यांच्या पगारातून यांनी काढून द्यायचं ना ठेवा जर आम्हाला नाही भेटलं ना तुम्हाला सांगतो मी 4 दिवसाची मध्ये 4 दिवस पुढे जर गेलं ना हे कामाचं यांना आम्हाला जर पैसे नाही भेटले नुकसान भरपाई ज्याची त्याची झाली तेवढी तुम्हाला सांगतो निर्मलची इशारा सांगतो शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि उद्रेक झाल्यावर काय होते ना हे तुम्हाला काय होते नाही तुमच्या गाड्या फिरून जाणार नाही पुढे आम्ही गाड्या जाणार ठेवा आणि आता ठरवलं आता सुद्धा गाडी होणार नाही बाहेर ठेवा तुमच्या वरचे कोण साहेब आहेत ना ते बोलवायचे जागेवर पहिले ते वरच्या साहेबांना फोन केलता का साहेब तुम्ही हांडे साहेब केलता का ते काय बोलले बोला नाही स्वतः साहेब येतात का स्वतः साहेब येतात आमचं पहिलं हे नुकसान भरपाई करून द्यायची मग काम चालू करायचं तुम्ही तुमचं नका बघू बघतो पहिलं आमचं बघा मग तुमचं बघा तुम्हाला परत पुढे पाणी तिकडे विकायला पुढे सोडायचं काय पाहिजे तुम्हाला सगळं होणार नाही ओढच येत असतं तुमचं ओढच येत असतं असं आम्ही काम पहिलं आमचं शेती नुकसानाचं करायचं पहिलं ते आणि मग तुम्ही करायचं तुम्ही तुमच्या धरणाची बाती आणायची आणि टाकून द्यायची आमच्या वावरांनी अहो आम्ही धरणातून एकदा कडून आमच्या जमिनी धरणातून एकदा कडून आमचं केस करता आणि आता तुमच्या धरणामुळे आमचं पाठ फुटलं याचं काय करता आम्ही 5 एकर जमीन आमची त्यावेळेस 5 एकर जमीन वाटून झालं इकडं त्या निमिषाचं इकडं 5 एकर जमीन तिकडून आणि आमच्या इकडून 5 एकर 10 एकर जमीन आमची पाण्याखाली सगळं तुम्हाला सोपं वाटतं इथं राहिले का त्या वावरांनी काय राहिले ते आज 3 वाजता 3:30 वाजता पाणी चालू झालंय हे पाठ फुटलाय अगदी मोठ्या प्रमाणामध्ये अशी शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे नाही 3 वाजता झाले तर तुम्ही तुम्हाला कसं काय कळाली आम्ही चाललो होतो मोठ्याला खाली पाणी भरायला हा मग तिकडे फोन करून कोणी आम्ही तिकडे जाऊ दे हा पाणी फुटले सांगतोय तिथून होल पडलंय ते सांगतोय 6 महिन्यापासून तू सांगतो तरी ते ऐकत नाही ते काय म्हणतात मगाशी बोलली होती का ते शक्य त्याचा संबंध नाही ते कुठलं नाही त्या बाजूने पाणी पहिलं पुली निघाले आणि मग ते पुली काय मान्य नाही आयुष्य किती आवडते सर तुमचं मत काय सांगा ना जरा 2 मिनिटं सांगा ना सर हे आता शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झाले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा थोडंफार ओढा आहे हा ओढ्यावर HPC बांधलेलं आहे हा त्याच्यामुळे बाईक वगैरे अस्तित्वात दिसत नाहीये कडे गेलं ते पाणी वगैरे आता बघू आपण काय पुढं हे झालेलं आहे सर कडे नाही आता मलाही सांगा त्या बघा तिथे हे बघा मी तुम्हाला दाखवतो ओढ्यात मावत नाही ओढ्यात मावत नाही बाय आता शेतकऱ्याचे असे बांध फुटत गेलेले मावत नाहीये ना त्याच्यामुळे ते पाणी उतर भागाने त्या खाली शेतांमध्ये घुसलंय घुसले पण पुढे गेले सांगा हो तुम्ही कुठलं सांगा तुम्हाला माहिती सांगा नाही तुम्ही कंप्लेंट कोणाकडे केली होती मी येवले साहेब होते डोंगर होते तेव्हा जमाना झाला तेव्हापासूनची सवय अहो सर तुम्ही यायला पाहिजे कसं आम्हाला माहिती कमीत कमी मला माहिती असलं तुमचे समजा इथं दिवसाला 2 गाडी येतात तिथं पाणीला इकडे तिकडे
जीव तुळू शेतकरी सांगतात. त्यांनी सांगितलं नाही का हो सर आपण पाहतोय पण आता हे वरून तर काय जास्त काही दिसत नव्हतं. ऐकलं का? मोकळं आपण झालं पाहतोय त्यावेळेस पण पाहायला लक्ष नाही त्यांचं. मोकळे नव्हते. त्यांचं काय म्हणणं ऐकलं का? आपण पाहतोय पण काय एवढं विषय. म्हणजे दुर्लक्ष करतात थोडक्यात सांगायचं म्हणजे. नाही आपण सर हे काय मग पाणी नसेल तर ते कुठलं असतं का? अहो, आपण उलटं पहिल्या पण किलोमीटर मध्ये सुद्धा होऊ नये. असं करण्यापेक्षा आता या पंचनामा करून घेऊ. पहिला मुद्दा काय असलं ना आता प्राथमिक पंचनामा आहे ना आपण सगळ्यांची सही करून घेऊ आणि कोणाची काय काय पिकं आहेत ते बघून त्या पद्धतीने एका कागदावर लिहून घेऊ सगळ्यांच्या सही घेऊ आणि कृषी विभागाला पंचनाम्याला पत्र तयार करून पाठवून द्या. हा तुम्हाला नाही नाही तो पीक आणि त्यावेळी- शेताची नुकसान झाली याचं काय? त्याचं काय नुकसान त्यावेळी झालं पहिलं त्याचं माप घेऊन आपण त्यावेळी बघा बाई, कुठं बांध फुटलाय कुठं माती वाहून गेली. पुन्हा मग थोडं आहे काय ते काय लहान अहो आता पाणी हे झाल्यानंतरच आपल्याला कळेल ना की बा काय झाले आपण नाही नाही आम्हाला ते अजून पाणी वसरले भरपूर पाणी वसरले. वसरलेलं नाही अजून थांबा. संतोष दादा शेतात तुमचं साधारण किती नुकसान झालं असेल अंदाजे? तेच सांगतील बघू जाऊ दे आपलं तेच सांगतील बघू. वन साईड पण तुमच्या बाजूने गेले ना पाणी? पूर्ण दिसतंय तुला तिथपर्यंत आणा गेला भुईमुग गेला सगळं गेलं काहीच राहील नाही नाही ती पिकं गेली तो एक हा, तो भाग विषय झाला. नाही. फक्त आम्हाला- शेतीचं नुकसान- हा. डेव्हलप झालेली त्याला हा, इथं 14 लाखाची लेवल केलेली आहे. तुला सगळं तुम्हाला दाखवतो सगळं. आता जे 15 दिवसाला सोना पैसे दिले 8 दिवस तर झाला पैसे दिले गावातच कॉन्ट्रॅक्टदार आपले पिंपळावजोगाचे ग्रामस्थ आहेत काही. पंकज भाऊ आपण काही थोडीफार माहिती सांगा ना. बोलायजोगं काही राहिलंच नाही. कारण आम्ही आहे ना 10 वर्षापासून आम्ही तक्रार करतोय. माझ्याकडे मला वाटते वाणी साहेबांच्या त्या चॅनलवरती आमची बातमी पण होती. पाटाला चिरा पडले होते. हांडेराव साहेब होते. हांडेराव साहेब होते. मला वाटतं आता तुम्ही हांडे केले. हा अंड्याचे ते नाही ते मला माहिती आहे ते मी पण हांडे ते वेगळे असू द्या पण पाठकोची मुद्दा असा आहे की आम्ही वारंवार तक्रार करू सुद्धा याच्या आधी मध्ये एकदा डुमरे मॅडम पण होत्या. आम्ही सगळ्यांना तक्रार दिली पण तोंडी तक्रारी होत्या लेखी तक्रारी पण दिल्या आहेत आम्ही. ते करून सुद्धा ह्या डिपार्टमेंटनी जाणूनबुजून हलगर्जीपणा केलेला आहे हा. आणि त्यांनी हा जो मुरुम टाकला आता हा काय बेसून टाकला यांना नक्की याचं काम काय आलं होतं आणि मुरुम का टाकलाय. पाणी बंद करायची तारीख 10 होती. पाठ फुटलाय आज 12 तारीख. 2 दिवस पाणी कोणच्या इशाऱ्यावर पाणी ठेवलं आम्हाला याचं उत्तर द्यायचं. आणि तुम्हाला सांगतो नाही तर यांच्या गाड्याच्या आत आले तर राव साहेबांच्या बाहेर पण जाणार नाही. झाडाला बांधून ठेवू आम्ही याला झाडाला. काय कारवाई करायची ते आमच्यावर करा. जबाबदार नागरिक म्हणून सांगतोय आम्ही. आमचा अंत पाहू नका. आमचा अंत पाहू नका. हे जे आले तर आतमध्ये तुमच्यापेक्षा वरच्या कोण साहेब इथं बोलून घ्या आणि इथून तुमच्या गाडी सुद्धा बाहेर निघणार नाही. आम्ही ठरवलं आता काय कारवाई करायची आमच्यावर करा आम्ही. फोन बिन केला असेल ना तुम्ही अधिकाऱ्यांना हा? आतापर्यंत? अहो, त्या दिवशी आमचं तुम्ही संतोष पुढे याचे 12 लाख रुपये असे मोजून मी दिले आणि पहिले त्यांनी 10 लाख दिलेत. हे सोपं आहे नुकसान आम्ही आमचं हा? 2-2 लाख पगार घेणारी माणसं आहेत. लक्ष देत नाही इथं पाठाला. याला- किती यांचे विजिट किती दिवसांनी झाले आम्हाला ते तुमचे तुमचं इथं वेळापत्र ते आम्हाला तुम्ही किती दिवसांनी भेटली आमच्या कॅनलला हा? स्वतः जाऊन आमच्या शेतकऱ्यांनी पाठ बंद केलाय. कोणते साहेब आहेत? आहे का कधी पाटाला पाणी सोडताना तुम्ही गावात आले का आमच्या ग्रामपंचायतला लेटर दिलं का? तुम्ही जाता ते पाटावाल्यांना आणि आमच्या सरपंच नाही त्या ग्रुपला. तुम्ही या इकडे साहेब बोलून द्या. तुम्ही आमच्या इकडे साहेब आहे. आम्हाला माहिती आहे काय आले का तुम्ही गावात? तुम्ही गावात आले का? गेलोय मी काल दिवस 10 तारीख बंद होती पण तुम्ही का पाणी वाढवलं 2 दिवस? वाढवून हप्ता घेतला तुम्ही मला सांगा. पाणी अजिबात वाढवलं हप्ता करून 10 तारखेला पाणी बंद होणार. आज किती तारीख आहे? 12 तारीख आहे. आम्हाला सांगितलं 10 ला नदीला चालू होणार आहे आवर्तन पाटाला बंद होणार आहे. पाटाचं बंद होणार आहे असं आपण म्हणतो. बोलू तुमचे नंबर गावात ग्रामपंचायतला पाहिजे. हो